नमस्कार. आज IDT एज्युकेशन्सच्या माध्यमातून आपण IDT अहिल्यानगर जिल्ह्यात फॅशन डिझाईन क्षेत्रातील विद्यार्थ्यांना खूप सारं नॉलेज मिळावं यासाठी पॉडकास्ट इव्हेंटच्या माध्यमातून आपण आज प्रोग्राम करत आहोत. आणि आज आपण अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत की जे गेल्या 25 वर्षांपासून फॅशन क्षेत्रामध्ये काम करतात. त्यांचं नाव आहे महेंद्र दिवाणे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नारी फॅशन या संस्थेच्या नावाने, या स्टुडिओच्या नावाने त्यांचं खूप जबरदस्त काम चाललंय. आणि आज नक्कीच आपल्याला त्यांच्याकडनं फॅशन क्षेत्रातल्या किंवा आजच्या चाललेल्या मार्केटच्या ट्रेंडप्रमाणे फॅशन डिझाईन जगतातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तर नक्कीच सर, बिहाफ ऑफ IDT एज्युकेशन पहिलं तर तुमचं सहर्ष स्वागत आहे आमच्या या प्रोग्राममध्ये. आम्हाला तुमच्याकडनं आज खूप काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मला जाणून घ्यायचं आहे सर, की ज्या वेळेस तुम्ही गेल्या 25 वर्षापासून या प्रवासामध्ये आहात, नारी फॅशनची सुरुवात केली, त्या 25 वर्षामध्ये फॅशन डिझायनिंग, क्लॉथ इंडस्ट्री किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री याच्यामध्ये कशा प्रकारचे बदल तुम्हाला बघायला मिळतात? आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळेस चालू केलं तो 80s आणि 90sचा काळ होता. मी जरी 99मध्ये चालू केलं असलं तरी मी 80sपासून त्यात काम करतो. आता 90sपासून आता 225पर्यंत इतका मोठा चेंज झाला आहे. त्यावेळेस काहीतरी 400-500 कोटींची इंडस्ट्री आज हजारो कोटी रुपयांची इंडस्ट्री झाली. खूप नावाजलेले डिझायनर्स त्याच्यात काम करतात आणि अमाप पैसा कमवतात. आपण त्या पैशाची मोजदाद किंवा त्याचे पाहिले की आपले डोळे फिरतात. इतका अमाप पैसा मिळतात आणि त्यासाठी खूप अपॉर्च्युनिटीज आहेत प्रत्येक फील्डमध्ये. या आता आपल्या जिल्ह्यामध्ये फॅशन डिझायनर, टेलर आणि रेडीमेड कॉस्ट्युम्स अशा भागामध्ये आपल्याला क्लायंट बेस भेटतो. मग तुमच्या अनुभवाप्रमाणे तो क्लायंट बेस आता बदलत चालला आहे का काळानुसार? आता याच्यामध्ये काय आहे की प्रत्येकाची फायनान्शियल पोझिशननुसार ते प्रत्येकजण आपापला डिसिजन घेतात. काय झाले, वर्षानुवर्ष आपण पुण्यावर खूप अवलंबून राहिलो. शिकायला पुण्याला जायचं, पर्चेसिंगला पुण्याला जायचं किंवा एरोप्लेनने जायचं असेल तर एअरपोर्टसाठी पुण्याला जायचं. जे काही चांगल्या ट्रेन सर्व्हिसेस ते पुण्यात मिळतात त्यासाठी पुण्याला जायचं. लोकांचा हा ट्रेंड आहे की मी नगरपेक्षा पुणे जास्त श्रेष्ठ, म्हणजे तिथून का खरेदी करू नये किंवा मुंबईतून काय खरेदी करू नये. बरोबर. तर या दृष्टिकोनातून लोकांचा नगरमध्ये तर खूप त्याच्यासाठी डिमांड आहे. नगरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात मोठा जिल्हा आहे हा महाराष्ट्रातला आणि याची पर्चेसिंग पॉवर पण खूप छान आहे. पण हे लोक जास्त करून नगरपेक्षा पुण्याकडे जास्त लक्ष देतात किंवा मुंबईकडे. आता तुमचं ज्यावेळेस नारी फॅशनमध्ये मी एक छोटं एक्झाम्पल म्हणून विचारतो, ज्यावेळेस एखादी आई आणि मुलगी शॉपिंगला येते तर आईची विचारसरणी आणि आता नक्कीच नवीन जेन झी झाला आपण म्हणतो अशा विचारसरणीची जेव्हा मुलगी येते आणि त्यांना शॉपिंग करायचं असतं आणि मुलगी काहीतरी मॉडर्न जमान्यातलं फॅशन घेत असते आणि आई जेव्हा तिला काहीतरी क्लासिकल टाईप ऑफ फॅशन सांगत असते, अशा वेळेस हा चॅलेंज तुम्ही कसा फेस करता? शेवटी लायकिंग आणि कम्फर्ट दोन्ही याच्यातल्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी. त्या मुलीचं काय लाईक आहे आणि तिला कम्फर्ट काय आहे या सर्व महत्त्वाच्या गोष्टी. तर याच्यासाठी आपण पहिल्यांदा विचार करावा लागतो की त्या मुलीला किती कम्फर्टेबल आहे तो ड्रेस. कारण ती आज हल्ली जमाना वेस्टर्न संस्कृतीकडे जाणार आहे. ती बऱ्यापैकी वेस्टर्न किंवा इंडो वेस्टर्न असं मागते. अगदी इंडियन सलवार कुर्ता या गोष्टीकडे त्याचं कमी लक्ष असतं. बरोबर. या दृष्टिकोनातून आपण ती कॅरी काय करू शकणार हे पण महत्त्वाचं असतं. फॅशन डिझाईन क्षेत्रात एखाद्या विद्यार्थ्याने जर शिक्षण घेतलं आणि तो जेव्हा मार्केटमध्ये येतो तर त्यांनी यशस्वी होण्यासाठी काय काय स्टडीज केले पाहिजे? सर्वात पहिल्यांदा मी असं सांगेल की ज्या वेळेस शिकायचं असतं त्यावेळेस खूप थरोली शिकलं पाहिजे. हे खूप मोठं फील्ड आहे. म्हणजे याच्यामध्ये टेक्स्टाईल आहे, प्रत्येक कापडाची तुम्हाला व्यवस्थित माहिती असली पाहिजे. एम्ब्रॉयडरीज आहे, त्या एम्ब्रॉयडरीची व्यवस्थित तुम्हाला कल्पना असली पाहिजे की कसं ॲप्लाय करायचं, कोणत्या फॅब्रिकवर ॲप्लाय करायचं हे पण माहिती. वेगवेगळ्या आता तुम्ही मेजरमेंट्समध्ये वेगवेगळ्या फिगर्स असतात, त्या फिगर्सला तुम्हाला काय सुटेबल कसं त्यांना डिझाईन देता येईल ह्या पण गोष्टींची माहिती असली पाहिजे. अशा सगळ्या गोष्टींसाठी आणि हे तुम्ही शिकण्याला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला चान्सेस आहेत आज आणि बरेच जण शिकवतात. शिकल्यानंतर मात्र महत्त्वाची गोष्ट असते की प्रत्येक विद्यार्थ्याला पाहिजे असतं की मला लगेच पगार मिळावा आणि मी लगेच त्याच्यातून मालामाल व्हावं असं हे फील्ड अजिबात नाही. तुम्ही प्रॅक्टिकली बुकीज झाल्यानंतर प्रॅक्टिकली शिकायला कोणाकडे तरी इंटर्नशिप करा आणि इंटर्नशिप करताना व्यवस्थित नॉलेज घ्या. तुम्ही जर त्यांना म्हणत असेल मला इंटर्नशिप करायची आणि मला तुम्ही आधीच पगार द्या,
तर तुम्हाला मिळणार नाही. कारण इंटर्नशिप करताना तुम्हाला प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टींची माहिती होईल. तुम्ही वर्ष, दीड वर्ष त्यांच्याकडे शिका तुम्ही व्यवस्थित. त्यांचे कन्सेप्ट माहिती करा. तुम्ही मेजरमेंट्स कसे घेतात, फॅब्रिक्स कसे वापरतात, त्याला काय कशा प्रकारचे फ्युजिंग्स करावं लागतात, कोणत्या फॅब्रिकला, कॉलर्स कसे बनवायला लागतात, त्यांना लुक कसा आणावा लागतो ड्रेसला, त्याला एम्ब्रॉयडरीज कशा लागतात, प्रत्येक गोष्टीची माहिती घ्या. त्यावेळेस तुम्हाला तर कन्सेप्ट येईल. मग बाजारात काय चालू आहे, वेगवेगळे नॅशनल लेवलवर, इंटरनॅशनल लेवलवर डिझायनर्स काय काम करतात, कोणकोणते डिझायनर्स, त्यांचं जास्त ते कोणता माल सेल करतात, त्यांच्याकडे बरोबर. कोणत्या आयटम्समधून त्यांना जास्त प्रॉफिट कमवतात. मग आपण अशा गोष्टींकडून विचार, पहिल्यांदा तुम्ही तुमचं बुटीक, तुमचं स्टुडिओ सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा व्यवस्थित माहिती घ्या, शिका, बरोबर. आणि नंतर मग तुम्ही पाऊल उचला त्या संदर्भात. बुटीक कॉन्सेप्ट आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कितपत सक्सेसफुल आहे? आपलं नगर हे असं आहे की एक मोठं खेड आहे नगर, अहिल्यानगर. ओके. या इथं लिव्हिंग स्टँडर्ड आणि इन्कम या दोन गोष्टीचा पहिल्यांदा विचार केला पाहिजे. आपल्याकडं जे असणारी MIDC किंवा जे सरकारी ऑफिसेस, त्या बेसिसवर लोकांची इन्कम ग्रोथ आहे. त्यानुसार त्यांच्या खिशाला परवडेल अशा त्या गोष्टींनी ते विचार करतात येतात. बरोबर. मग हे बुटिक्स हा विचार करताना ते थोडासा, आता हा कन्सेप्ट खूप चांगला झाला. आता बुटिकच्या पुढं स्टुडिओ आला आहे. आता लोक त्या दृष्टिकोनातून विचार करतात. आता पैसा खूप मोठा झाला, बरोबर, खिशात खूप आहे. तर त्या दृष्टिकोनातून आता या स्टेजला आता लोक पर्चेसिंग करायला बुटीक किंवा स्टुडिओजमध्ये डेफिनेटली जातात. तुमच्या नजरेतलं फॅशन डिझाईन क्षेत्र हे पुढच्या 10 ते 15 वर्षातलं कसं असू शकतं? आता याच्या मी नुसतं बोलण्यापेक्षा याच्यात खूप गोष्टी अशा आहेत की असे डिझायनर्स असे काम करतात आणि अशा लोक त्याच्यात, अशी एक मुलगी अगदी साधी मी तुम्हाला सांगतो, त्यात त्याची फॅशनमध्येच काम करते. फक्त ती फक्त रेल्वे स्टेशनवर उभी होती, पॅरिसमध्येच होती. तिला असा चान्स मिळाला आत्ता की एका मोठ्या फॅशन डिझायनरच्या शोसाठी तिला अगदी रस्त्यावर उभी असताना, म्हणजे प्लॅटफॉर्म उभी असताना तिला कॅचअप केलं गेलं आणि तिने शो स्टॉपर झालं. हे आता मॉडेलिंगच्या क्षेत्रात झालं, पण फॅशनशीच रिलेटेड. मग आता डिझायनर्स, इंडियातले डिझायनर्स, खूप यंग डिझायनर्स पॅरिसमध्ये जाऊन आज काम करतात. बरोबर. आणि त्यांचे कन्सेप्टसुद्धा, फॅशन शो करायचा असेल तर तुमच्याकडं अशी काहीतरी गोष्ट असली पाहिजे की ती आय कॅचिंग असली पाहिजे. बरोबर. समोरच्याला ते इतकं अपील झालं पाहिजे की अरे यांनी कसं काम केलं, कसं शोधलं, कसं हे थीम डिझाईन केलं, यावर फार महत्त्वाचं असतं. विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्याकडनं काय सल्ले द्याल की जे त्यांना पुढच्या भविष्यासाठी खूप ग्रेटफुल असतील? मी पहिल्यांदा सांगेल की तुम्ही ज्या शिक्षण काळ आहे तुमचा, 1 वर्ष असेल, 2 वर्ष असेल, खूप थोरली अभ्यास करा. बरोबर. प्रत्येक कन्सेप्ट तुम्हाला तिथं क्लिअर करून घ्या. तुम्हाला पहिल्यांदा जर तुमच्या, म्हणजे आपण असं म्हणतो ना, जर विहिरीत नाही तर काय पोळ्यात काय असं त्यातला प्रकार बरोबर. असं, तर तुम्हाला पहिल्यांदा तुमचं नॉलेज वाढवा. तुम्हाला जर तुमच्याकडे डेप्थ असेल नॉलेजची, तरच तुम्ही पुढं ज्यावेळेस अप्रेंटिसशिप करायला जाल, जिथं कोणाकडे काम करायला जाल, शिकायला जाल. कारण लगेच तुम्ही जॉब करायला गेलं, जॉब म्हणजे याच्यात तुम्हाला नगरसारख्या शहरातून तुम्हाला दुसरीकडे पुण्यात मिळवायचं असेल तर ते तुम्हाला अगदी हेल्पर म्हणूनच वागवतात. तुम्ही तुमच्या काहीतरी चांगल्या कन्सेप्ट, मी डिझाईन्सनी जा, लोक शोधा तुमच्याकडे काय नवीन डिझाईन आहेत, काय थीम आहेत, काय कन्सेप्ट वेगवेगळे, तुम्हाला त्याच्याबरोबर तुम्हाला त्याच्यावर जॉब मिळणार आहे. तर आधी तुम्ही पहिल्यांदा चांगला अभ्यास करा. अभ्यास केल्यानंतर अप्रेंटिसशिप करा, कोणाकडे तरी काम करा. बरे तुम्ही टेलर्सकडे करा चांगलं. तुम्हाला असं काय नाही की डिझायनर्स तुम्हाला जो उभंच नाही करत. पहिल्यांदा आपण जातो सारख्या आपल्या साध्या शहरातून एकदम मुंबई सारख्या शहरात, तिथं तर इतके उभे असतात ना, आणि ते सगळे आपण प्रॅक्टिकली शिकण्यापेक्षा तिथं त्यांचं सगळं कॉम्प्युटरवर काम करतात. त्यांचं इलस्ट्रेशन्स फार महत्त्वाचं आहे. बरोबर. सर, आमच्या IDT एज्युकेशन्सने, फॅशन डिझाईन डिपार्टमेंटने हा जो पॉडकास्ट विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला आहे, याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? खूप छान. कारण जोपर्यंत विद्यार्थ्यांना कळत नाही की आपण कुठं उभं आहोत, आपल्याला काय करायला लागणार आहे, काय शिकावं लागणार आहे, तोपर्यंत त्यांना या माध्यमातूनच त्यांना कळणार आहे की अरे आपल्याला हे सगळं शिकावं लागणार आहे, तरच आपल्याला पुढं तरी करिअर करता येईल. करिअर करायचं असलं तर आधी सगळ्या गोष्टींची माहिती घ्यावी लागेल. पॉडकास्टमधून सुद्धा तुम्हाला माहिती घ्यावी लागेल. बरोबर. त्यावेळेस तुम्हाला ते कन्सेप्ट माहिती पडतील. सर, तुम्ही खूप सुंदर, ॲक्च्युली आय कांट एक्सप्लेन की तुम्ही इतकं सोप्या भाषेत आणि इतकं सुंदर सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत. म्हणजे त्याला टेक्निकल भाषेमध्ये जर एक्सप्लेन करायचं म्हटलं असतं तर खूप डिफिकल्ट गेलं असतं, पण तुम्ही त्या मुद्द्यांना एकदम सोप्या भाषेत सांगितलं. आजच्या आपल्या या व्ह्युअर्ससाठी एका गोल्डन लाईनमध्ये तुम्ही आज काय सांगाल? फॅशन इज नॉट कलर, सिल्हूएट और डिझाईन, इट्स फिलॉसॉफी ऑफ लाईफ. क्या बात आहे, ग्रेट, एकदम जबरदस्त. नक्कीच फॅशन ही नक्कीच एक फिलॉसॉफी नाही, ते कलर आहेत, ग्रेड्स आहेत
आणि खूप काही आहे ज्यात तुम्ही उतरलं पाहिजे. अतिशय सुंदर अशी माहिती सरांनी दिली. बिहाफ ऑफ आयडीटी एज्युकेशन नक्कीच मी महेंद्र सर तुमचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही आमच्या पॉडकास्ट इव्हेंटमध्ये आलात आणि आम्हाला खूप छान असे तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिले. धन्यवाद.